नमस्कार. अर्जुन एक एक गोष्ट जाणून घेऊ लागल्या. म्हणजे ईश्वर काय आहे, ईश्वराचे भव्यता काय आहे, विस्मयचकित होतोय. त्यातून श्रद्धा जन्म घेते आणि श्रद्धेतून प्रार्थना येते. प्रार्थनेतून तो ईश्वराच्या ठाई लीन होतोय आणि मग देवाला तो विचारतोय, देवा तू सोडून अन्य कोणाची तरी समजा प्रार्थना केली तर काय रे, कसं होईल? ते पुण्यफळ मिळेल आणि ते पुण्यफळ कायम असेल का? मग ईश्वराने एक सुभाषित आहे बघा, आकाशात पर्यंतोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारम केशवम प्रति गच्छति. देव म्हणतो, अरे कोणालाही अनन्य भावाने शरण जा, मन आणि बुद्धीनी मला शरण ये, तुला आपोआप सगळ्या गोष्टी सहजपणे प्राप्त होतील. पण तू जर स्वर्गसुखाच्या प्राप्तीसाठी हे करत असशील तर स्वर्गसुखाची प्राप्ती नक्की होईल, स्वर्ग नक्की मिळेल. पण आपल्या पुण्यसंचयाच्या आधारावर स्वर्गसुख उपभोगू लागलास की तुझा पुण्यक्षय व्हायला सुरुवात होते आणि एकदा का पुण्य संपलं की पुन्हा जन्म घेऊन नव्याने पुण्य अर्जित करावं लागतं. बघा किती कन्सेप्ट क्लिअर आहे. काय हवंय हे लक्षात आलं पाहिजे. काय हवंय ते म्हणजे तुम्हाला स्वर्ग हवाय की मोक्ष? दोन भिन्न कल्पना आहेत. स्वर्ग ही संकल्पना भिन्न आहे, मोक्ष ही संकल्पना भिन्न आहे. सापशिडीचा खेळ खेळलाय. दान टाकावं, 4 1 2 3 4 शिडी आली, 4 वरून थेट पुन्हा 24 25 कुठतरी एका ठिकाणी जाईल, उंचावर घेऊन जाईल. मग हळूच थोडं पुढचं दान पडतं, सापाच्या तोंडाजवळ येतो, सापाच्या तोंडावर आलं खाली. शिडी मिळाली, पुण्यसंचय झाला. साप आला, पुण्यक्षय झाला, पुन्हा खाली. सापशिडीचा खेळ लक्षात ठेवायचा आयुष्यात. स्वर्गसुखाची प्राप्ती ही सापशिडीच्या खेळासारखी आहे. पुण्यसंचय होईल तेव्हा शिडी मिळेल, पुण्यक्षय होईल तेव्हा साप वाट्याला येईल. आणि 100व्या घरात तुम्ही गेलात की मोक्ष प्राप्त झाला. आता पुन्हा कोणत्या सापातून खाली येणं नाही की कोणत्या शिडीनं वर चढणं नाही, संपलं. तिथे मात्र पुण्यसंचय आणि पुण्यक्षय असा विषय येत नाही. पण मधला जो खेळ आहे ना, कधी साप तर कधी शिडी, हा पुण्यसंचय आणि पुण्यक्षयाचा खेळ आहे. त्यामुळं स्वर्गसुख प्राप्ती हवी आहे, अप्सरा हव्या आहेत, अमृतपान हवंय की अजून काय हवंय हा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे. 72 हुरे ज्यांना हवी असतात ना, ते फक्त स्वर्ग सुखाची अपेक्षा ठेवून असतात. मोक्ष मात्र आपल्याला मिळवायचा असतो. म्हणून लग्नात सुद्धा जो मंत्र म्हटला जातो ना, त्यात लक्षात घ्या कसा येतो. धर्मेच अर्थेच कामेच नातिचरामी. मोक्ष म्हटलंय, धर्म अर्थ काम घेतलंय, मोक्ष नाही. मोक्ष ही इंडिव्हिज्युअल गोष्ट आहे, व्यक्तिगत गोष्ट आहे, ती आपापल्याला मिळवायची आहे. मग मोक्ष मिळवायचा की स्वर्ग हे आपण ठरवलं पाहिजे. आता इथे फक्त मोक्षाची अपेक्षा करावी लागेल. काय असतं, पुण्यसंचय नावाचा जो प्रकार आहे ना, तो असाच असतो. बघा, तुम्ही एखाद्या ठिकाणी पर्यटनाला गेलात किंवा जाताना तुमच्या मनामध्ये असतं की काय 5 स्टार हॉटेल मजा, तो चकाचक माणूस दार उघडेल, कोणीतरी वेलकम सर म्हणेल, गेल्याबरोबर तुम्ही रूम करा न करा वेलकम ड्रिंक येईल आणि मग वेलकम ड्रिंक आलं की तुम्हाला ती चावी, तो माणूस, तो घेऊन जाणं, आलिशान गुबगुबीत गादी, छानसं सगळं वातावरण, किती छान वाटतं ना. आणि जेव्हा 10,000 रुपयाचं बिल हातात येतं तेव्हा पुण्यसंचय संपलेला असतो, पुण्यक्षय झालेला असतो. कष्टाने कमवलेले पैसे एका रात्रीत 10,000 जाणार याची जाणीव होते. बरोबर 10 वाजता फोन येतो, सर आपण आज चेकआउट करणार की थांबणार आहात? हो म्हणावं तर पुन्हा 10,000 लागणार असतात, नाही म्हणावं तर सुख सोडवत नाही. पुण्यसंचय पुण्यक्षय इथे आहे. मग कसं तरी करून आपण पैसे गोळा करतो, बऱ्यापैकी पैसे जमा करतो, पैसे साठवू लागतो आणि साठवलेले पैसे घेऊन मुंबई, दिल्ली किंवा अजून कुठल्या थंड हवेच्या ठिकाणी जातो. तिथे 5 स्टार हॉटेल करतो, 2-3 दिवस राहतो, 2-3 दिवस राहतो आणि 3 दिवसात पैसे संपले की पुन्हा घरी येतो आणि पुन्हा घरी आल्यावर आपल्याच कुरकुरणाऱ्या खाटेवर आपल्याला झोपावं लागतं, है ना. पुण्यसंचय पुण्यक्षय असा आहे. स्वर्गसुख बजेट खिशात आहे तोपर्यंत
हॉटेलचं सुख, 5 स्टारचं सुख, खिशात पैसे आहेत तोपर्यंत. पैसे संपले की हॉटेलचं सुख संपलं, पुन्हा आपलं सुरू, घरी आलो. तसं स्वर्गाची प्राप्ती पुण्याचा संचय आहे तोपर्यंत. एकदा का पुण्याचा संचय संपला, पुण्यक्षय झाला, खिसा रिकामा झाला, अकाउंट नील झालं की पुन्हा जन्माला यावं लागतं. पुन्हा जन्माला यावं लागतंच. त्यामुळं जन्माला आल्यावर जर काही प्राप्त करायचं असेल ना, तर ती मोक्षाची अपेक्षा करावी. मोक्षाची अपेक्षा करावी. एका उंदराची गोष्ट तुम्हाला माहित आहे. एक उंदीर, त्याच्या मागे मांजर लागतो. जीवाच्या आकांतानं उंदीर धावत पळत इकडून तिकडं सैरावैरा धावत धावत एका ऋषीच्या आश्रमाच्या मध्ये असलेल्या छोट्याशा बिळात घुसतं. आता मांजर मागं लागलेलं ऋषी लांबून बघत असतात आणि ते बिळात घुसून वाचतं. तेव्हा ऋषीला त्या उंदराची दया येते. ते म्हणतात की अरे काय छोटासा जीव हा, याला किती यातना करावी लागते. मग ते आपल्या तपोबलाच्या आधारावर त्या उंदराला मांजराचं रूप देतात. याची किमान भीती तरी संपून जाईल. मग ऋषीचा पुण्यसंचय वापरून ते उंदीर मांजर होतं. आता मांजर झालेलं उंदीर मांजराला न घाबरता झोकात फिरू लागतं इकडं तिकडं. त्याला आता मांजरापासूनचा धोका नसतोच, पण त्याला आश्रमात पाळलेल्या ऋषींच्या कुत्र्यापासून भीती वाटू लागते. कुत्रं आपलं मांजर दिसलं की त्याच्या मागे धावायचं. हे जीवाच्या आकांतानं सैरावैरा पुन्हा ते मांजर पाळायचं. मग हे पुन्हा ऋषीकडे येतं, म्हणतं मुनिवर, तुम्ही मला उंदराचा मांजर केला खरा, पण कुत्र्याची भीती खूप आहे. मला वाटतं मांजरापेक्षा शक्तिशाली कुत्रा असला पाहिजे. मला कुत्रा करता का? ऋषीलाही वाटतं जाऊ दे काय. मग ते आपली ताकद खर्चून पुन्हा त्याचा कुत्रा करतात. आता हे कुत्रा तोरात फिरायला लागतो, जोरात फिरायला लागतो, इकडे तिकडे तिकडे इकडे फिरायला लागतो. आणि मग ते फिरता फिरता जंगलात थोडंसं बाहेर जातो आणि अचानक वाघाची डरकाळी ऐकू येते. कुत्र्याला शिकार समजतो वाघ आणि त्या कुत्र्याच्या मागे धावू लागतो. हे पुन्हा लाकत ऋषीच्या आश्रमात येतं आणि ऋषीला म्हणतो, माझ्यापेक्षा जास्त शक्तिशाली तर वाघच आहे, मला वाघ करता का? ऋषी आपलं त्याच्यावर फिदा असतात, त्याला वाघ करून टाकतात. आता हा वाघ म्हणून डरकाळ्या फोडत जंगलात फिरू लागतो. सगळे घाबरतात. आणि तो जेव्हा त्या जंगलातून फिरत असतो तेव्हा त्याच्या उंदराच्या बिळाजवळ जातो आणि तिथे त्याची बायको उंदरीन बसलेली. ती म्हणते, हे ना, हे आता वाघ झालाय म्हणली. हे आपल्यासारखंच उंदीर होतं पहिल्यांदा, आता वाघ झाल्यामुळे फार फिरायला लागलाय. त्याला ते मनाला लागतं आणि तो विचार करू लागतो की मी चांगला उंदीर होतो, उंदरीन मला चांगलं म्हणाली असती, पण या ऋषीमुळे माझा घोळ झाला. आता या ऋषीलाच बघतो, म्हणून तो ऋषीच्या आश्रमावर चाल करून जातो. आता ऋषीच्या आश्रमावर चाल करून गेला आणि हा आपल्यालाच खायला आलाय हे कळल्याबरोबर ऋषी काय करत असतील, पुन्हा हातात पाणी घेतात आणि सांगतात, पुनर्मोषको भवा. त्याचा पुन्हा उंदीर होतो. हा दूर धावत निघून जातो. हे असं आहे. आपल्या आयुष्यात ऋषीच्या पुण्यसंचयावर उंदराचा वाघ होऊ शकतो, तसा वाघाचा उंदीर सुद्धा होऊ शकतो, हे लक्षात ठेवा. त्यामुळे पुण्यसंचय करताना स्वर्गसुखाच्या प्राप्तीने अर्जुना कोणी पुण्यसंचय करणार असेल तर ते अर्जुना त्याला स्वर्गाची प्राप्ती होईल खरी, पण ज्या क्षणी पुण्यसंचय संपेल त्या क्षणी त्याला पुन्हा मर्त्यलोकामध्ये पृथ्वीतलावरती जन्म घ्यावा लागेल. यात एकच मार्ग चांगला आहे, तो म्हणजे स्वर्गसुखाच्या प्राप्तीपेक्षा मोक्षाचा विचार करावा. म्हणजे जन्ममरणाचा फेरा चुकून जातो आणि मग पुन्हा जन्माला या, पुन्हा पुण्यसंचय संपवा, असे प्रकार काहीही करावे लागत नाही. त्यामुळं जन्ममरणाचा फेरा चुकवायचा असेल तर मोक्ष प्राप्तीची अपेक्षा करणं जास्त आवश्यक आहे. नमस्कार.